लक्ष द्या. सो आपल्याला ह्याच्यासाठी फॉर्म्युला रेडी करायचा आहे. सगळ्यात स्टेप नंबर 1 याला नाव देऊन घेऊया. लेट्स से आयन 0 to π/3 cos nx dx. नाव दिलं मी आयन. आता आपल्याला कॉस आणि साइनच्या क्वेश्चन्सला युव्ही रूलनी सॉल्व्ह करायचीच पद्धत असते. कॉस आणि साइन यांच्या क्वेश्चनला कशाने सॉल्व्ह करायचे? युव्ही रूल. पण युव्ही रूलला किती लोक लागतात आपल्याला? 2 लोक लागतात. इथे किती आहे? आता 2 लोक तयार करावे लागतील मला. कसे तयार करणार? तर मी काय करतो, या कॉस मधनं एक कॉस बाहेर काढतो. आता इथे किती कॉस आहेत? किती कॉस आहेत? n कॉस आहेत. त्यातला एक कॉस बाजूला काढला तर इथे किती उरतील? n-1. 10 सफरचंदातला एक सफरचंद काढला तर 9 उरले. 9 कुठून मिळाले आपल्याला? 10-1. ती स्टेप मी यूज करतोय. 0 to π/3 कॉस किती उरले माझ्याकडे? किती होते? सॉरी, किती बाजूला काढला? एक बाजूला काढल्यावर किती उरले? n-1. नक्की कळली काय कन्सेप्ट? सो एक टर्म मी बाहेर काढली. झाला युव्ही. करूया आपला युव्ही रूल. सांगतो युव्ही रूल काय सांगतो? पहिला, दुसरा, परत पहिला, परत दुसरा. छोटं इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, मोठं इंटिग्रेशन, लिमिट सगळीकडे 0 to π/3, 0 to π/3, 0 to π/. सांगा, सॉल्व्ह करायला घेतोय. cos n-1x तसाच cos x चं इंटिग्रेशन sin x, लिमिट्स 0 to π/3 मायनस. जरी हा इंटिग्रेशनच्या आत नसला तरी याला लिमिट्स लागणार मायनस. मोठ्या इंटिग्रेशनला शेवटपर्यंत हात लावायचा नाही. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos raised to n-1x? बेसिक फॉर्म्युला आपला x raised to m चा असतो. काय असतो? म्हणजे वरचा समोर लिहायचा आणि वरचा एकनी कमी करून लिहायचा. तोच फॉर्म्युला इथे आहे. फक्त इथे x ऐवजी कोण आहे? cos आहे. सो कोणी पण असो, पॉवर वर आहे ना, ती पहिले कुठे येणार? खाली. आणि कॉसच्या वरती एकनी काय होणार? कमी. n-1 चं n-, बट हा x असता तर हे लिमिटेड होत. हा x ऐवजी काय आहे? cos x. मग चेन रूल काय सांगतो? चेन रूल सांगतो की ह्या व्यक्तीचा परत डेरिव्हेटिव्ह. हा x रेज टू m चा फॉर्म्युला वापरला, पण हा x आहे का? हा कोण आहे? cos x. cos x चा परत डेरिव्हेटिव्ह येणार मायनस sin डेरिव्हेटिव्ह. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि cos x चं इंटिग्रेशन sin x आणि शेवटी कोण लागतो आपला? कळला युव्ही रूल? नक्की कळला? मेन काय पार्ट आहे माहिती आहे का? ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढ. कळलाय का नाही कळला डेरिव्हेटिव्ह? नक्की सगळ्यांना का नाही कळला? x रेज टू m चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? m x रेज टू m-1. मग n-1 मध्ये तू अजून -1 केलंस तर काय मिळेल तुला? n-2. आणि चेन रूल मुळे cos x चा परत डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. हे फक्त एवढ्याच झालं. आणि इंटिग्रेशन ऑफ cos x काय असतं? sin x. नक्की कळलंय? चलो आता गोळा करूया गोष्टी. सगळ्यात पहिली अप्पर लोअर लिमिट टाकून घेऊया. π/3 म्हणजे किती? 60. π/3 म्हणजे किती? 60. 180/3 ना? 60. cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2. cos 60 ची व्हॅल्यू किती असते? 1/2. मग इथे काय येईल? 1/2 रेज टू n-1. हा 1/2 ना? पॉवर तशीच. आणि sin 60 असतो √3/2. हे काय झालं आपलं आत्ताशी? अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिटला मी काय पुट करणार? cos 0 1 असतो. बट sin 0 किती असतो? 0. सो लोअर लिमिट अप्पर उरलं. काय काय उरला आता इकडे? हा मायनस उरलाय. इथे आतमध्ये एक मायनस आहे. हा मायनस आणि हा मायनस 0 to π/3. हा n-1 कचरा आहे आपल्यासाठी. बरोबर ना? 0 to π/3. हा n-1 काय आहे? कचरा. बाहेर काढला. 0 to π/3. इथे किती उरले? cos n-2x. हा मायनस गेलेला आहे. सो कोण उरला इथे? sin x आणि sin x. sin
स्क्वेअर एक्स डीएक्स. सो आता आपण इथून फसलो. आपल्याला पाहिजे होते कॉसची टर्म, तिथे कोण आलंय? मला कुठली टर्म पाहिजे? कॉस. कोण आलंय? साइन. मग घालवायला लागेल. पाठ करण्यापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या. मला हवा होता कॉस, आला आहे साइन. साइनला कसा काढणार मी? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो? 1 मायनस कॉस. साइन स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण? 1 मायनस कॉस स्क्वेअर. थोडंसं आता इथे लिहूया. मला सांगा 1 ची काही पण पॉवर असू दे, काय होणार आहे? 1 ची काही पण पॉवर असू दे, ए असू दे, बी असू दे, 3 असू दे, 10 असू दे, 1 रेस टू एनिथिंग इज. आणि इथे कोण आहे? सो 1 इंटू रूट 3. न्यूमरेटर संपला. आता या 2 ची काय पॉवर आहे? एन मायनस 1 असेल ना. या 2 ची काय पॉवर आहे? आणि या 2 ची पॉवर काय आहे? 1. जेव्हा बेस सेम असतात पॉवर काय होतात? ऍड होतात. या 2 ची पॉवर आहे आणि या 2 ला काही पॉवर नाहीये, म्हणजे किती? म्हणजे सगळ्या 2 ची गोळा करून पॉवर काय उरली? लॉजिक कळलं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सोप्पा करून घेतला. नक्की सगळ्यांना? चला नेक्स्ट. प्लस एन मायनस 1 तसाच, 0 टू पाय बाय 3 तसाच, कॉस एन मायनस 2 एक्स तसाच. साइन स्क्वेअरला काय लिहायचं ठरलं? आणि इथपर्यंत काय डाऊट? नक्की? सो स्टेप 1 पासून परत येतोय. परत किती स्टेप वापरल्या त्याच्यावरून? 5. किती स्टेप केल्यात? फक्त 5. पहिली सेपरेट. सेपरेट केल्यानंतर युवी रूलच्या 3 स्टेप्स. 1 2 3. युवी रूल संपला. ह्याच्यानंतर मी फक्त गोळा केलं आणि साइन स्क्वेअरला काय लिहिलंय? 1 मायनस कॉस. आता मला काय करायचंय? इथे ज्या टर्म्स दिसतात ह्याला सेपरेट करायचं. तर बघा, समजा ए आहे आणि बी मायनस सी आहे, तर ह्याला ओपन केल्यावर काय दिसेल मला? पट्टे का नाही पडत? पहिल्याला दुसऱ्याला होईल ना? तसंच इथे मी म्हणतोय, इथे हा अख्खा दिसतोय का? हा ए आहे माझा. हा दिसतोय एवढा? हा काय आहे आपला? ए. ब्रॅकेट मध्ये इथे कोण आहे? बी मायनस सी. सो ह्या व्यक्तीने पहिले कोणाला मल्टिप्लाय होणार? 1 ला. मायनस या व्यक्तीने कोणाला मल्टिप्लाय होणार? कॉस स्क्वेअर. बरोबर आहे? ओपन करतोय मी. नेक्स्ट पेजवर जाऊया. इथे आहे आपला √3 बाय 2 रेस टू एन प्लस. चलो 1 2 3 नी 1 ला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार? तेच. एनिथिंग इंटू 1 इज एनिथिंग. काय काय उरलं मग आपल्याकडे? n मायनस 1 0 टू पाय बाय 3 आणि कॉस n मायनस 2 एक्स. आणि इंटिग्रेशन आल्यावर त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार कंपल्सरी. ओके. नेक्स्ट मध्ये कुठलं साइन आहे? मायनस. ए बी मायनस ए सी. सो मध्ये कुठलं साइन आलं? मायनस. नेक्स्ट परत 1 2 3 नी कोणाला मल्टिप्लाय होणार? कॉस स्क्वेअरला. तर काय दिसणार तुम्हाला? 1 2 3 4. यांनी याला मल्टिप्लाय करता ऍज इट इज दिसेल ना सगळं. सो काय काय दिसणार आपल्याला? 1 2 3. यांनी कशाला मल्टिप्लाय केलं आपण? कॉस स्क्वेअर एक्स ला मल्टिप्लाय केलं. आणि इंटिग्रेशन आला तर त्याचा काय येतो लगेच? ही स्टेप कळली नक्की? आता नेक्स्ट स्टेप. तिथे दोन्ही पण कॉस दिसतंय बघा. बेस काय दोन्हीकडे? बेस सेम असताना पॉवर. पहिल्याची पॉवर काय आहे? दुसऱ्याची. थोडक्यात उरलं काय एवढं सगळं गोळा करून? √3 2 रेस टू एन प्लस एन मायनस 1 0 टू पाय बाय 3 कॉस n मायनस 2 एक्स डीएक्स मायनस n मायनस 1 0 टू पाय बाय 3 बेस सेम पॉवर ऍड डीएक्स. बेस सेम पॉवर काय झाली? ऍड. नाव बॅक टू क्वेश्चन. कोण होता क्वेश्चन आपला? आयन कोणाला म्हणत होतो? इंटिग्रेशन पाहिजे, कॉस पाहिजे आणि त्या पॉवरला काय पाहिजे? एन. जे माझं पॉवर ते माझं नाव. म्हटलं तर सांगा इथे याला काय म्हणणार? आयन मायनस 2. आयन मायनस 2 जी माझी पॉवर ते माझं नाव इथे. आणि हे सगळं कोणासाठी चालू आहे? एलएचएस ला कोण आहे? आयन तसाच बसलाय. एलएचएस ला हात लावला नाही. सो इथे कोण कोण आलं? n मायनस 1
IN minus 2 N minus 1 I. सो हा माझा रिडक्शन फॉर्म्युला तयार झालेला आहे. बट या साईडला कोण आहे? गोळा करावा लागेल ना. 15-20 आयन असेल तर गोळा करावे लागतील. मग हा आयन मी इकडे आणू. सो हा मायनस इकडून काय होईल? प्लस काय दिसेल मला? आयन प्लस एन मायनस 1 आयन. इथे बाकी सगळं उरेल. बरोबर. यातनं कोण कॉमन येत आहे बरं? जेव्हा आयन इथून निघून जाईल इथे काय उरेल? जेव्हा तो व्यक्ती असतो तो जातो तिथे काय उरतं? 1. आणि इथून गेल्यावर कोण उरेल? एन मायनस 1. कळलं का काय काय उरलं? इज इक्वल टू ह्याला अजूनही हात लावला नाही. बोला काय कॅन्सल होतं इथलं? कोण उरलं? एन. हा मल्टिप्लायला आहे ना इकडे. तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. सो आयनचा फायनल आन्सर काय येईल? मला सगळ्या टर्मला कशाने डिवाइड करायचंय? म्हणजे इथे पण खाली एन येईल आणि इथे पण खाली एन येईल. सो काय उत्तर दिसेल? √3 2 आधी बसणं होतं ना. बाजूला काय लिहिलं फक्त मी? पहिल्या टर्मला डिवाइड केलं प्लस दुसरी टर्म काय? n minus 1 in minus 2 divided by n. So this is the reduction formula for जो काय क्वेश्चन होतात. सो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड, खूप जास्त मोठी प्रोसिजर आहे. पण स्टेप्स तुम्हाला कुठल्या मेजर पार्ट करायचे यावर फोकस करा. पहिली स्टेप एक सेपरेट करता येईल का? दुसरी स्टेप युव्ही रूल लिहिता येईल का? तिसरी स्टेप बेसिक इंटिग्रेशन, बेसिक डेरिव्हेटिव्ह, बेसिक इंटिग्रेशन कळले का? चौथी स्टेप लिमिट लावता येतील का? पाचवी स्टेप जर मला कॉस हवा होता तिथे काय आला होता? साइन स्क्वेअर. तो कॉस लिहिता येईल का? पुढची स्टेप मला हे ब्रॅकेट्स ओपन करता येतील का? ए इंटू बी, ए इंटू सी. केले ओपन? सहावी स्टेप मला ह्याला नाव देता येतील का? आणि सातवी स्टेप मला गोळा करता येईल का? सो हे जर प्रोसेस तुमची पाठ झाली तर हार्डली रिडक्शन मध्ये 6-7च क्वेश्चन, त्याच्या बाहेरचं कधी पडत नाही. सो एवढे बेसिक क्वेश्चन तुमचे पाठ. कळलं नक्की?